कैसे पार करोगी तुम बिन, कैसे पार करोगी तुम बिन, जीवन सागर हे करुणाकर, हे मुरलीधर, हे दामोदर, कृष्ण मुरारी हे नटनागर, हे मुरलीधर, हे दामोदर, कृष्ण मुरारी हे नटनागर। भूल गए क्यों विनती सुनकर, भूल गए क्यों विनती सुनकर, हे मान मोहन हे करुणाकर, हे मुरलीधर, हे दामोदर, कृष्ण मुरारी हे नटनागर, हे मुरलीधर, हे दामोदर, कृष्ण मुरारी हे नटनागर। पण गेले पिकलिया सेंदे, कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे। काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची। आठवण ठाव गेले भाव भाव, आठवण ठाव गेले भाव भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग। काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची। तुका म्हणे भाग्य या नवे मनीजे, तुका म्हणे भाग्य या नवे मनीजे, संसारी जन्मीजे याची लागी। काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची। हार हो चाहे जीत हो, चाहे हार हो चाहे जीत हो, गुरु चरण में मेरी प्रीत हो, गुरु चरण में मेरी प्रीत हो। सागर भी तू साहिल भी तू, सागर भी तू साहिल भी तू, मझधार ओ माझी भी तू, मझधार ओ माझी भी तू। इस प्रकृति का तुम गीत हो, इस प्रकृति का तुम गीत हो, गुरु चरण में मेरी प्रीत हो, गुरु चरण में मेरी प्रीत हो। चाहे हार हो चाहे जीत हो, चाहे हार हो चाहे
जीत हो, गुरु चरण में मेरी प्रीत हो। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। सब अर्पण उस नाम को चाहे भवसागर पार लगाए, दुनिया बिसरी जाए। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। वो ही साचा मीत है, वो ही तारनहार। इस जग में है कुछ नहीं, झूठा सब व्यवहार। चिरसंगी मेरा राम है, वो ही प्रीत लगाए, दुनिया बिसरी जाए। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। सहज भजू हरि नाम को, तजू जगत से स्नेह। अपना कोई है नहीं, अपनी सगी न दे। सब कुछ दीना राम ने, अंतर अलख जगाए, दुनिया बिसरी जाए। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। तो शीश नवाऊं तेरा दर्शन करके भगवन, जन्म मरण मिट जाए, दुनिया बिसरी जाए। कभी न बिसरूं राम को चाहे दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। सब अर्पण उस नाम को भव सागर पार लगाए, दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए, दुनिया बिसरी जाए। लोकाभिराम
रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचं स्मरण वंदन करून पुन्हा एक बार भगवान परमात्म तत्व श्री राम तत्व यांच्याशी संबंधित असलेली आपली चर्चा आपल्या सर्वांचं स्वागतपूर्वक व्यासपीठावरून प्रणाम करून यथामती यथावकाश आपला विषय आपण भगवत चर्चा या नात्याने करणार आहोत. आपणाला कमीत कमी वेळेमध्ये आपली भगवत चर्चा राहील, कारण की पुढच्या कामाला आपणाला वेळ द्यायचा आहे. सर्वांची संकल्पना सामाजिक सेवेमध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून इथं बोर टाकालेत ना, तर सर्वांनीच आपली शुभकामना ठेवा, संकल्पना करा. भगवत सेवा केवळ मंदिरातूनच होत नाही. भगवत सेवा मंदिरातूनच करण्यापेक्षा मनातून करणं अति आवश्यक आहे. आणि मनातून भगवत सेवा करण्यासाठी जनातून प्रवेश करण्याची गरज आहे. मंदिरातून मनात, मनातून जनात. कधी कोणीतरी याचं नाव दिलेलं आहे की जनता जनार्दन, असं नाव दिलेलं आहे. नाथ महाराजांच्या गुरुचं नाव काय? जनार्दन. आपण नेहमीच पाहत असतो की
ग्रंथाचे श्लोक आहेत, ऋषीमुनींनी निर्माण केलेले श्लोक आहेत आणि ते श्लोक लोककल्याणासाठी आहेत. कर्मणुकीसाठी किंवा आपले नाव प्रतिष्ठेसाठी, मोठेपणासाठी श्लोक केलेले नाहीत. श्लोक लोककल्याणासाठी श्लोक आहेत. आणि म्हणून श्लोकापासून लोकापर्यंत ज्यांनी सेतू बांधला आहे असे हे संत आहेत, महापुरुष आहेत, ज्यांच्या कार्यामध्ये कधीही आपल्या नावाची चिंताच नव्हती. सध्याचा काळ असा, वर्तमान काळ असा आहे की चांगलं काम करायचंच नाही. जर केलं तर सर्वात आधी हे पाहायचं की त्याच्यात आपलं नाव येते का. जर काम करायची सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये 4-2 लोकांची स्पर्धा सुरू होते की हे काम केल्यानंतर माझं नाव आलं पाहिजे. इथपर्यंत मानसिकता आजच्या काळाची अशी आहे की जर त्याच्यात आपलं नाव येत नसल तर कितीही चांगलं काम असेल तर त्या कामात अडचण आणून ते काम नाहीसं करण्याची तयारी आहे. परंतु कुठून कुठपर्यंत आली मानसिकता. माझ्या बोलण्याचा लिंक लागला ना तुम्हाला. कुठून कुठपर्यंत ही मानसिकता आली की जर त्याच्यामध्ये आपलं नाव यायची शक्यता नसेल तर नामात खोळंबा आणायची, त्या कामात खोळंबा आणायची बी तयारी आहे. ते कितीही श्रेष्ठ काम असो, आहे की नाही. मग ते कोण्याही गावचं असो, कुठलंही असो, कुठलं नाव गाव कशाला सांगायचं. नाव येत नसेल तर काम बंद करायची तयारी. याच्यावरून स्पष्ट होते की कोण असं मायका लाल आहे की जो दुसऱ्यासाठी तळमळ करणारा, जनतेची चिंता करणारा, अजून तर दर्शन झालं नाही. चांगलं काम जरी करत असेल तर आपल्या नावासाठी. म्हणून केवळ जगामध्ये एक संत होऊन गेले की जे लोकचिंता करणार आहे, ज्याला आपल्या नावाची कधी चिंता वाटली नाही, कधीही काळजी केली नाही त्याने. कधी त्यांचं ते काय म्हणतात त्याला, स्मृतिफलक, शिला, कोणती शिला म्हणतात त्याला, त्याची शिळा इथं लावलेली आहे ना शिळा, याच्यावर नाव आहेत कोणाच्या हस्ते काय झालं ते. असं कधीही संतांची कुठं शिला लावलेली नाही. संतांचं नाव शिलेवर नाही, पण संतांचं नाव सील असं चरित्रामध्ये आहे. ज्यांचं कुळ, शीळ, शील शब्दाचा अर्थ चरित्र, चरित्रामध्ये नाव आहे, दगडावर नाही. कारण त्यांची बुद्धी दगडासारखी नव्हती. त्यांच्या बुद्धीचा वापर, योग्य असा वापर केला त्याने, म्हणून ते संत झाले. आता माहीत नाही की कोण कशाचा फायदा घेते आणि घेऊ शकते. सर्वांचं लक्ष एकच आहे की बस कशातून का होईना पण आपला स्वार्थ कसा साधेल. मग ते परमार्थाच्या नावानं साधू शकते का, सत्याच्या नावानं साधू शकते का, एखाद्या संताच्या नावानं साधू शकते का, मंदिराच्या नावानं साधू शकते का. एवढंच नाही तर आत्ता ह्या अधिक महिन्याचा कोण कोण काय काय प्लॅनिंग टाकलं की याचं काय काय फायदा घ्यावा होता. अधिक महिन्यामध्ये अधिक महिन्याचं नाव सांगितलं तर ह्या महिला बिचाऱ्या तर काय म्हणेल ते करतात. आता बघा, तुम्हाला शेवटच्या रविवारी 33 धोंडे आणायचे आहेत, हो म्हणालेत. खरंच वाटलं त्यांना. किती आणायचे आहेत? इथं काय धोंडे कमी आहेत का तुम्ही आणायला?
येड्या व्हा. आणि 33 धोंड्यामध्ये एक एक मासा सोनं आणणार. होच म्हणत होते, आम्ही सावध केल्यानं गप बसले होते. इतक्या येड्या मावश्या भारतामध्ये आहेत. काय दशा होईल या भारताची. आणि सगळा कारभार या मावशावर चालू आहे. राजनीतीचा असो, परमार्थाचा असो की धोंड्याचा महिन्याचा असो, सगळा कारभार यांच्यावर चालू. तर असं हे जोपर्यंत आपलं आहे, आपणाला कशाच्या तरी रूपाने अस्तित्वात राहण्याची अपेक्षा आहे, तोपर्यंत त्याला मोक्ष नाही, त्याला कल्याण नाही त्याचं. अहो, काही लोकांनी तर आपल्या समोर आपल्या हातानं समाध्या बांधून ठेवल्या. आम्ही पाहिलेलं आहे. आणि ते ज्यांनी बांधले की नाही त्यांच्या देखतच ते ढासळून गेल्या समाध्या. पण त्यांना असं वाटते की मी मेल्यावर उगते चिरा पडून ते पडून जाईपर्यंत तरी मी अजून राहावं समाजामध्ये, त्या समाधीच्या रूपानं तरी राहावं. म्हणजे किती मोह आहे जबरदस्त की इथं राहायचं म्हणजे राहायचं. शरीर राहणं गेलं तर समाधी ठेवायची. चिरा का होईना आपल्या नावानं राहायला पाहिजे. हे एवढं मोठं बंधन या मृत्यू लोकातलं सुटत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या नावाची चिंता आहे, प्रतिष्ठेची चिंता आहे, अस्तित्वाची चिंता आहे, तोपर्यंत परमात्माची प्राप्ती असंभव. किती भजन करा, किती कला प्रस्तुत करा, किती गाणं गा, किती प्रवचन करा, प्रश्न आहे की अस्तित्व संपल्याशिवाय परमात्म प्राप्ती होत नाही. एक हिंदी एक वाक्य आहे, ढूंढा सब जहां में. परमात्माला शोधण्यासाठी निघालो मी, प्रत्येक ठिकाणी शोधलो मी. ढूंढा सब जहां में, पाया पता तेरा नहीं, और जब पता तेरा लगा तब पता मेरा नहीं. अस्तित्व संपला तरच परमात्म प्राप्ती आहे. आता कोण सोडल? एवढं जीवाशी एवढं बिलगलेलं आहे अस्तित्व, हे तादात्म्य खूप कठीण आहे. कशाच्या तरी नावानं आपण शिल्लक राहावं म्हणायची दृढ अपेक्षा आहे, जबरदस्त कामना आहे. म्हणून हे सगळा खेळ चालू आहे कामनेचा. महाराज लोक आपलं नाव व्हावं याच्यासाठी महाराजकी केली नाही त्या संतांनी. लोकाला उपयोगी कसं येऊ शकतं, आपण कल्याण कसं होऊ शकते याच्यासाठी जगले, याच्यासाठीच राहिले. मठाच्या नावानं तरी दिसलं पाहिजे, आस्ती प्रॉपर्टीच्या नावानं तरी ओळख राहिली पाहिजे. अखेर काही नाही तर शिष्य संप्रदायाच्या नावानं शिल्लक राहील. कुठं ना कुठं आपलं आहे तादात्म्य, दृढ तादात्म्य आहे. रामतत्व असं आहे की ते आणि हे दोन राहतच नाहीत. माऊलीने एक अभंग केलेला आहे, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी, तू माझा स्वामी मी तुझा रंग. ठीक आहे की मी तुझा रंग आहे, तू स्वामी आहेस, मी भक्त आहे, तू देव आहेस,
परंतु देवा याच्यासाठी भक्ती करालो की हे मी आणि तू हे दोन्हीही शिल्लक राहू नये, मी तुझ्यामध्ये विलीन होऊन जाऊ. असं संतांच्या बाबतीमध्ये म्हणतात की ब्रह्मलीन, म्हणजे आपण आपल्या नावानं पुन्हा शिल्लक राहणे नाही. स्वतः एक परमात्मा, एक परब्रह्म, एकमेवाद्वितीय ब्रह्म, एकच होऊन जाणं. वेगळ्या रूपानं राहण्याची अपेक्षा म्हणजेच संसार आहे, आणि एक होऊन जाण्याची इच्छा म्हणजेच परमार्थ आहे. एक हो. संत परमात्मामध्ये विलीन झाले आणि त्यांचं अस्तित्व देवानं शिल्लक ठेवलं. त्यांचं अस्तित्व पुन्हा पुन्हा त्यांना अवतरित केलं, पुन्हा पुन्हा पाठवून दिलं. त्यांच्याकडून अभंगवाणी, त्यांच्याकडून संतवाणी, हे सगळं परमात्माची प्रासादिक वाणी आहे. त्यांची इच्छा नाही, पण लोकांसाठी देवांनी त्यांना अवतरित पाठवून दिला अवतार. जा. भक्तिविजयमध्ये कथा आहे की सगळे संतांना जमा करून कलियुगामध्ये पाठवून दिलं देवानं. जा, तो त्या देशामध्ये जाय, तो त्या देशामध्ये जाय, तो त्या देशामध्ये जाय. लोककल्याणाचं काम करा, धर्माचा प्रचार करा, परमार्थ स्थापित करा, जा, असं सांगितलेलं आहे. म्हणून राम तत्व हे काम वासना गेल्याशिवाय समजणं शक्य नाही. कोणती ना कोणती काम वासना आहे. शिल्लक राहावं असं वाटते आपणाला, आपलं नाव राहिलं पाहिजे. धन्य आहे ते परमात्मा की एवढी सृष्टी निर्माण केली पण कशावर बी आपलं नाव टाकलं नाही. नाहीतर आपल्यासारखी जर प्रवृत्ती असती देवाची तर वांग्यावर बी नाव राहत होतं देवाचं. टमाटा, वांगे याच्यावर नाव राहत होतं. मेड इन वैकुंठ काय राहिलं असतं? मेड इन चायना, जापान वगैरे काही नाही, मेड इन वैकुंठ म्हणजे देवाच्या कंपनीतला माल आहे. परंतु जगाला दाखवलं, परंतु जगात लपून राहिला. जेव्हा आपण आहोत तेव्हा तो दिसत नाही, जेव्हा तो दिसतो तेव्हा आपण दिसत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलं आहे त्यांनी. एकदा परमात्मा प्रकट झाला की हे सगळं अदृश्य होऊन जाते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, पुन्हा दृश्य राहत नाही, अदृश्य होऊन जाते. अशी हे परमार्थातली सिद्धी आहे. सिद्धी होणे म्हणजे या पद्धतीनं जर प्राप्त झाले तर ती सिद्धी झाली. आणि मी नेहमी सांगतो की सिद्ध होण्यासाठी शुद्ध होण्याची गरज आहे. प्रसिद्ध होण्यासाठी शुद्धीची गरज नाही, प्रसिद्ध होण्यासाठी दादागिरी बी काफी आहे. एखादा माणूस याच्यातला दादागिरी केला तर ते बी प्रसिद्ध होते की हे गुंडा आहे. पुऱ्या जिल्हा ओळखू शकते त्याला, नाही पुरा राज्य ओळखू शकते त्याला की हे माणूस गुंडा आहे. प्रसिद्ध व्हायला भक्ती करायचीच गरज नाही, काय कशाने बी होते. पण शुद्ध होण्यासाठी मात्र भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रसिद्धी होणाऱ्याचा सत्कार लोक करतात, प्रसिद्धी होणाऱ्याला सत्कार मिळतो आणि शुद्ध होणाऱ्याला साक्षात्कार मिळतो. प्रसिद्ध होणारा लोकमान्य आहे, शुद्ध होणारा देवमान्य आहे. खूप मोठं अंतर आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये. पण खरं सांगायचं म्हणजे परमार्थ आणि आपण करलेलं हे अजून कुठंच त्याचा ताळमेळ नाही, कुठंच ताळमेळ नाही. कालपासून एक चर्चा
चालू आहे डोक्यामध्ये आणि चर्चेमध्ये विषय बी आहे, गुरुसेवा, देशसेवा आहे ना, हे चर्चेचा विषय आहे. अजून लक्षातच येत नाही की देशसेवा म्हणजे काय, कसली असते. प्रत्येकांच्या डोक्यात एकच आहे की सरहद्दीवर सैनिक होऊन राहणे म्हणजे देशसेवा, हे सर्वांना माहीत आहे. पण याच्या व्यतिरिक्त सगळे सैनिक होऊ शकत नाहीत, तर देशसेवा कशी करायची हे रहस्य समजून घेणं फार आवश्यक आहे. देशसेवा म्हणजे काय, कसं समजावं असं कधी कधी मला प्रश्न पडते. देशसेवा म्हणजे काय. आता जर त्या दृष्टिकोनातून मला जी सांगायचं आहे ना, या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज सत्संगमध्ये बसलेले आपण सगळे देशासंग गद्दारी करणारे गद्दार आहोत. आत्ता इथं आपण असलेले, आपण देशसेवा करणार गेलो, देशभक्त नाहीच आपण. सत्संगमधले बाहेरल्या लोकांची मी चर्चा करणारच नाही, इथं बसलेल्याची चर्चा. कोण आहोत आपण, देशासोबत गद्दारी करणारे गद्दार आहोत आपण. देशाची संपत्ती आहे हे निसर्गरम्य वातावरण, देशाची संपदा आहे. पाणी काय आहे, देशाची संपदा आहे. वायू देशाची संपदा आहे. पृथ्वी देश संपदा आहे. वनस्पती देशाची संपदा आहे. सांगा, एका माणसानं किती झाडं लावलाव तुम्ही, किती झाडं पोसलाव. ज्या देशाला ज्या संपत्तीची गरज होती ते झाड तोडून टाकले आणि लावायचं तर आम्हाला माहीतच नाही. काय केलं आम्ही देशासोबत, सेवा की गद्दारी, गद्दारी केली आम्ही. आज ही महिला मंडळ कुठं कुठं मी जातो आणि म्हणतो की एक बकेट पाणी बस झालं. नाही महाराज, आपल्यापाशी पाणी भरपूर आहे. कशासाठी आहे, व्यर्थ करण्यासाठी पाणी नाही. पाणी हे देवाची संपत्ती आहे, तुमचा अधिकार नाही. ज्या गोष्टी अनिवार्य आहेत तेच करण्याचा अधिकार आपणाला आहे. भाकर खाणे अनिवार्य आहे, पाणी पिणे अनिवार्य आहे, आंघोळ करणे अनिवार्य आहेच. लय दिवस करणं गेलं तर वास येईल शरीराचं. परंतु एकदा जर नळ चालू केल्या, मोटर चालू केल्या तर रस्त्यावर पाणी जाते आणि हजारो लोकांना त्रास होते, चिखल होते. हे देशासंग गद्दारी करायला हो की सेवा करायला होतो. एवढं जरी शिकून गेलो ना सत्संगी, भरपूर सेवा झाली देशाची. देशाला वाचवा, तेल वाचवा, पाणी वाचवा, हवा वाचवा, दूषित करू नका. स्वच्छता वाचविणं आहे, माणसाला वाचवा. अशा कितीतरी गोष्टी आहेत की हे देशसेवेचे आहेत. कोण करते देशसेवा. देशसेवा म्हणजे तुम्हाला काय वाटायला आहे, कोणाला तरी दान देणं, कोणाला तरी मदत करणे, हे आहे का. देशसेवा बिलकुल आपल्या ध्यानात नाही. अनेक गोष्टीचं आपण व्यर्थ करत चाललो. एका माणसाचं जीवन 1000 रुपयामध्ये भागतंय, त्याने आज 1,00,000 रुपये खर्च करून जगालंय. तर 1,000 रुपये हे अनिवार्य सेवा आहे आपली, आणि बाकीचे 90,000 रुपये हे गद्दारी आहे. ते कशात बी घाला तुम्ही, देवाच्या नावानं घाला, धर्माच्या घाला, सणाच्या घाला, कशाच्या बी घाला. तुम्हाला माझं नाही पटलं तर दुसऱ्या महाराजाकडे जा, पण प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण व्यर्थ आहे आपलं सत्संग, भजन, कीर्तन, काहीच करू शकणार आपण. सामान्य गोष्ट कळत नाही आपल्याला तर कायची सेवा करता आपण. एक थेंब वाचवला तेलाचं तर करोडो रुपयाची बचत आहे देशाची. अजून एक देशसेवा सांगू.
मला ते विषय बोलायचं नाही, परंतु तुम्हाला समजायचं कसं मग? सगळ्यात मोठी देशसेवेमध्ये गद्दारी कोणती व्हायली? आपल्या देशातली संपत्ती विदेशातील वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेस ते पैसा कुठं चाललाय आपला? कुठं जाते बेटा? बाहेर देशामध्ये चाललाय. आपली संपत्ती बाहेर देणं हे देशासंग गद्दारी आहे की सेवा आहे? आता सांगा. काल एक चर्चा झाली, असंच एका मावशीला विचारलं की पहिलं तुम्ही असं स्नान करायचं असेल तर काय काय वापरत होता? डोकं धुवायचं असेल तर काय वापरत होता? ते म्हणली मातीचे ढेकळं. काय वापरत होते? आता त्याने ढेकळं वापरले, पण ह्याला काही ढेकळं विकाळना गेले. आता त्या ढेकळामध्ये युरिया DAP रसायन टाकून टाकून त्या ढेकळामध्ये जे सत्व होतं ते माती खराब कोण केली? मातृभूमी संग गद्दारी कोण केले? आपणच ना. आता ते जे शृंगार करायचं दुकान राहते त्याला काय म्हणतात? ब्युटी पार्लर. त्याच्यामध्ये जेवढे काही वस्तू आहेत ते लावायचे जे आहेत ना, क्रीम असेल काय असेल, मला नावं येत नाही, तुमच्या तुम्ही नावं एक बार घेऊन टाका मनामध्ये. ते सगळ्या वस्तू बाहेर देशातून चाललेल्या राहतात. एका बाईचे एका वर्षामध्ये 1-1 लाख रुपये बाहेर जात असतील तर किती संपत्ती देशाची बाहेर चालली त्या शृंगाराच्या नावानं. हे तुम्ही देशाची सेवा करायला की देशासंग गद्दारी करायला? आता एवढ्या बायाला जरी कळालं ना तरी खूप मोठी गोष्ट आहे भारतामधली इथं आलेल्या एवढ्या. पण एक उपयोगच नाही, सत्संग करून काहीच उपयोग नाही तुमचा. देशाचा विचारच नाही तुमच्यामध्ये. काय देशामध्ये राहून काय उपयोग नाही. काल एक म्हणजे असं ध्यानात आलं की हिंदू समाजामध्ये ताकद पुष्कळ आहे पण अक्कलीचा पत्ता नाही. ताकदीबद्दल वादच नाही. पैशाची ताकद आहे, शरीरात ताकद आहे, बुद्धीची ताकद आहे, बुद्धी बळ, शरीर बळ, आर्थिक बळ, सगळं बळ आहे, परंतु एक गोष्ट नाही, अक्कलीनं दुर्बल आहे समाज. बिलकुल दरिद्री आहे, अक्कलीचा वापरच करत नाही. केव्हा देश सेवा होईल आपली? आजपासून तरी सुरुवात झाली पाहिजे, उद्यापासून तरी सुरुवात झाली पाहिजे. हे असं आपण विचारच करत नाही. हां, आता एक प्रश्न राहिला की आता देशामध्ये 140 करोड लोक आहेत महाराज, आणि आम्ही 100 माणसानं केल्यानं देशाचं काय होईल? तर तुम्ही 100 बी करणार, पण महाराज तुम्ही एकटं करीत असाल तर काय होईल देशाचं? बरं होते का? तुमचा प्रश्न असेल माझ्यासाठी. तर माझं उत्तर आहे की मी एकटा हे केल्यानं देशाचा विकास होत नाही. देशासाठी काही तेवढं काही हे नाही माझ्या एकट्यामुळे. मग का करावं? तर याच्यासाठी करावं की मी एकटा तरी देशाचा भक्त आहे, एक माणूस तरी गद्दारी केलेला नाही, एवढं त्या लिस्टमध्ये नाव येईल की देश गद्दाराच्या लिस्टमध्ये माझं नाव येणार नाही, याच्यासाठी तर करू द्या कमीत कमी. बस झालं एवढंच. जेव्हा लिस्ट वाचवली जाईल देश गद्दाराची, त्याच्यात माझं नाव राहणार नाही, आहे की नाही? एवढ्यासाठी तरी करू द्या. तसं तुमचंही नाव राहणार नाही ना केलं तर. असं हे सेवा, आणि हेच रामसेवा आहे, हेच जनता सेवा आहे, हेच जनार्दनाची सेवा आहे. आणि वास्तविक आध्यात्मिक म्हणायचं जे काही शब्द आहे ना, त्याचा खरोखर लाभ हे या कामामध्ये आहे.
आध्यात्मिकाचं. बाकी सगळं जे आम्ही तुम्ही करतो हे सगळं भौतिक आहे. जेवढे काही कर्मकांड आहेत त्याच्यात भौतिकता आहे. नारळ भौतिक वस्तू आहे, उदबत्ती भौतिक वस्तू आहे, है ना. हे सगळ्या गोष्टी भौतिक आहेत. आणि या भौतिकाला भूतांच्या सेवेमध्ये वाचवून ठेवणं हे आध्यात्मिक आहे. हे माझं आध्यात्मिक आहे, स्वतंत्र. तुमचं नसेल तर सोडून द्या. भौतिक वस्तूला भूतांच्या सेवेसाठी वाचवून ठेवणं हे आमचं आध्यात्मिक आहे. एवढं नुकसान करणं गेलं तरी बस आहे जीवनामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आज तुमच्या जीवनामध्ये दरिद्री, तुमच्या जीवनामध्ये कर्ज, तुमच्या जीवनामध्ये बोज, तुमच्या जीवनामध्ये दुःख, हे त्याचा परिणाम आहे. तुमच्या जीवनामध्ये चोरी करावं लागते, मजबूर व्हावं लागते तुम्हाला चोरी करायला, लबाड बोलायला, आक्रमण करायला, अभिलाष करायला, सगळ्या गोष्टीला विवश व्हावं लागते. कशामुळे? कशामुळे? कोण करायला होते? हे गद्दारी करायला होते. अनाठाई खर्च करणे, अनाठाई जीवन जगण्याची पद्धत बनवून गेली. काय करावं महाराज, असं करणं गेल्यावर लोक काय म्हणतील? मी विचारलो त्याला की असं लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, मरून जाशील तू हे करून करून, तर मग कसं होईल? तर त्यांनी सांगितलं की मरून गेल्यावर लोक म्हणलं तरी आपण राहणार की ऐकायला. बघा आता इथवर तयारी आहे माणसाची. कसं शक्य आहे सुख मिळणं? अवघड काम आहे. चला आपणाला बोर टाकायची आता. तर बघा जेवढं जमल तर काही ध्यानात बसला असेल आजचं सत्संग तर ठीक आहे. संकल्प करा अधिक महिन्यामध्ये. अधिक महिना म्हणजे आगाव महिना. आगाव महिन्यामध्ये आगाव काहीही करायचं नाही, हे शिकायचं. आगाव ह्या महिन्यात करणार नाही हे शिकायचं. आणि पुन्हा जीवनभर आगाव बोलणं नाही, आगाव खर्चा नाही, आगाव काहीही आगाव नको. याचं महिन्याचं नावच आहे आगाव महिना. हे समजण्यासाठी आहे. आणि कोण सांगले माहीत नाही. तंगीत कितवा महिना म्हणले कोणतरी? तंगीत 13वा महिना. दुष्काळ पडायला ना अधिक मास यायला अशी परिस्थिती आहे. तर कृपया सर्वांनी ध्यान ठेवायचं आहे. तर थोडंसं रामायणामध्ये लंका जाळून हनुमानजी निघाल्यावर एक अशी कथा झाली की ते लंका जाळली, सोन्याची झाली, का झाली, असे काही प्रश्न उद्भवले. त्यासाठी एक छोटीशी कथा आली त्याच्यामध्ये की एक 2 मिनटामध्ये सांगतो तुम्हाला. एका देशामध्ये पवित्र अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक मोठा तालाब होतं आणि त्याच्या जवळ एक राजा, इंद्रद्युम्न नावाचा राजा तप करायला आला. इंद्रद्युम्न नावाचा राजा. त्याने तप केलं, जप केलं, पवित्र साधना केली, सगळ्या राज्याचा त्याग करून आला, वैराग्य धारण केलं, विरक्त झाला, तप केलं, ठीक झालं. आणि असं तपाला बसलं असताना, अनुष्ठानाला बसलं असताना तिथं अगस्ती मुनी आले. कथा मोठी आहे, तुम्हाला तेवढी मोठी सांगत नाही. अगस्ती मुनी आल्यावर हे राजा बसला होता. तर अगस्ती मुनी म्हणजे काही सामान्य आहे? एवढा मोठा मुनी, प्रसिद्ध मुनी. राजाला असं वाटलं की मुनी हो की कोणी बी हो, आपण चांगल्या कामाला बसला. मी स्वतः तपस्वी आहे, मी स्वतः ज्ञानी आहे, अनुष्ठान करणार आहे, तर दुसरं कोणी आलं तर बी त्यांचा आदर करण्याची आवश्यकता काय आहे? असं समजून ते धृष्टद्युम्न राजा तसाच बसला. अगस्ती मुनीला पाहून बी उठाय नाही, आदर आतिथ्य केलं नाही, पूजन केलं नाही, प्रणाम केला नाही, तसाच बसून राहिला.
अगस्ती मुनीला राग आला की ह्याला आपल्या तपाचा, याला ज्ञानाचा, याचा अभिमान आलेला आहे, अभिमान. साधं उपास धरलं तर अभिमान येते माणसाला. मी दिवसभर काहीच खालो नाही म्हणून सांगते दुसऱ्या दिवशी. तर ते तप केलेलं होतं. काय काय मावश्या सांगतात की महाराज एका लवंगावर एकादश धरलो. बरी केलीस बाई, छान. त्या एकादशीचा अहंकार किती. एकादश छोटी, त्याचा अहंकार मोठा. असं झालं सगळं. हे झाल्यावर अगस्ती मुनीनं श्राप दिला त्याला. अरे रे, तू अहंकारानं युक्त झालास. अरे हे भजन पूजन अहंकारासाठी नसते. हे तप, हे ज्ञान, हे अनुष्ठान अहंकारासाठी नसते, साक्षात्कारासाठी असते. आणि होतंय काय, एखाद्यानं 108 पारायण केला असेल ज्ञानेश्वरीचं, तर त्याला दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ असं उगाचच वाटते. आणि ते असला बी श्रेष्ठ आणि जर वाटलं तर सगळ्यापेक्षा कनिष्ठ होऊन जाते. हे आहे त्याच्यातली गडबड. म्हणून आपलं सगळं पालतं होऊन चाललं केलेलं बी अहंकार. अगस्ती मुनीला ते कळालं की याला अहंकार आला आणि याचा उद्धार कसं करावं, तर अहंकार गेल्याशिवाय होत नाही. म्हणून श्राप दिला की सगळ्यात मोठं ज्याला अहंकारी प्राणी आहे त्याला हत्ती आहे. माझ्यासारखा श्रेष्ठ मोठा ताकदवार कोणीच नाही असं हत्तीला वाटते ना. तू सृष्टीमध्ये मोठा हत्ती होऊन जन्माला येशील. श्राप. आणि लगेच ते स्नान करायला ते तळ्यामध्ये गेले. तळ्याला गेल्यानंतर तिथे एक हू नावाचा गंधर्व होता. कोणता? हू. हा म्हणजे कर थांबत नाही, त्याचं नाव हू असा एक गंधर्व होता. ते स्नान करायला गेलं तर ते ऋषीला भेडसावण्यासाठी पाण्यामधून गुप्त येऊन त्या ऋषीचा पाय पकडला त्यांना. तर ऋषी घाबरला, काय मगरमच्छी पकडली काय. वरी निघालं तर ते वरी उठून हसायला सुरू केला, कसं भेवदा केलं तुम्हाला. ऋषीला राग आला की तू गुप्त रूपानं पाय धरून भेडसावतोस ना, तर तू मगरीच्या जन्माला जाय. श्राप. राजाला कायचा? हत्तीचा श्राप. आणि गंधर्वाला मगरमच्छीचा श्राप झाला. दोघं बी श्राप झाला. दोघं बी शाप मागू लागले, पायावर लोळू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही असं दोघं एकमेकाचे वैरी व्हाल. पाण्यामध्ये राहील मगर, पृथ्वीवर राहील हत्ती, एकमेकाचं वैर राहील. जेव्हा दोघांचं युद्ध होईल तेव्हा परमात्माची धावा कराल, परमात्मा येईल, तेव्हा तुमचं ह्या श्रापातून मुक्ती होईल, तुमचा वगैरे वगैरे सगळं कथा आहे. असं हे कथा झाली. आणि हे कशामुळे सांगाले ते तुम्हाला दुसऱ्या रविवारी कळेल. हे कथा ह्याचं काय आहे, कारण काय. तर ते तेव्हा युद्ध होईल. ते गजेंद्र नावाच्या हत्तीचं शरीर पडून जाईल. ते शरीर उचलून घेऊन जाईल गरुड. याच्या अनुषंगाने ती कथा पुढची आहे. तर आजची कथा इथंच विराम घेते. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आपल्यासाठी तो काम थांबलेलं आहे आणि आपल्यासाठीच पाण्याची गरज आहे, म्हणजे समाजासाठी. तर आपण त्यांना वेळ देऊन टाकू. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.